तर चाकणमध्ये कंपन्यांच्या स्थलांतरावरून आता राजकारण चांगलंच रंगताना दिसतंय। कंपन्यांकडनं खंडणीबाजी करणं मिंधे गटाचं काम असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। प्रदूषण कंट्रोल बोर्डाकडनं कंपन्यांना नोटिसा असा राऊतांनी आरोप केलाय। दुकान बंद झाल्यानं उबाठाला पोटदुखी आहे। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आता प्रत्युत्तर दिलंय। 5000 उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले किंवा बंद पडले, त्यासाठी काय केलं याचा लेखाजोखा कधी दिलाय का? MIDCच्या जमिनी विकणं, व्यवहार करणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कंपन्यांना पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून नोटिसा मारून त्यांच्याकडनं खंडण्या उकळणं, हे मिंदे गटाचा जो अर्ध सरकार आहे, अर्ध फडणवीसांचा अर्ध यांचं आहे, अशी मध्ये भिंत आहे। या अर्ध्या सरकारकडून याच खंडणीबाजीची कामं चालू आहेत। संजय राऊतांची दुकानदारी बंद झाली, आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची दुकानदारी बंद झाली। यांचं दुकान मुंबईच्या महापालिकेवर चालत होतं। मुंबईच्या महापालिकेमध्ये भ्रष्टाचार करायचा आणि आपलं कमिशन खोरीवर दुकान चालवायचं। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील तुम्हाला तुमच्या पक्षाला टाळं लावण्याचं काम मुंबईकरांनी केलंय, त्यामुळे तुमची पोटदुखी ती आहे। आणि राहिला प्रश्न उद्योगधंद्याचा, तर देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे आकडेवारीसह पोलखोल केलेली आहे आणि तुमच्या खोट्या फॅक्टचा पर्दाफाश देवाभाऊंनी केलेला आहे।